होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस याचे दहन व्हावे आणि सर्वांच्या जीवनात आनंदी, सुख, आरोग्य, शांती लाभावी. हीच आज तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी आणि सगळ्यांच्या घरात पुरणाची पोळी हे तर ठरलेलंच आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिला सण आणि होळीचं म्हटलं तर पुरणाची पोळी केलीच जाते. तर आज सकाळपासून माझी पण गडबड उठली होती. सकाळीच मी म्हटलं आज पोळीचं जेवण करून घ्यावं म्हणून सगळं पोळीची तयारी करून घेतली होती. हे बघू शकता पोळी बनवली. पोळीचा रस्सा म्हणजे कट्टाची आमटी म्हटली जाते. कट्टाची आमटी केली. परत म्हणतात ना पोळी करायचं असलं तर कांदे वगैरे लांब चिरावं म्हणून बसून पाठी जरा थोडं लांब जाऊन कांदे वगैरे चिरून घेतलं बटाट्याच्या भाजीसाठी. म्हटलं छान अशी पटकन पोळी भरून घेतली. भांड्याचा ढिगारा बघू शकता. घरात असं काही सण असलं तर भांडी भरपूर पडतात. मग पोळी भरभर छान अशी गोल गोल पोळी लाटून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं छान असं पोळी भाजून घेऊया. बरीच मोठी अशी पोळी केली. म्हटलं लहान लहान पोळ्या करत बसायचं नाही. एक दोन पोळ्या खाल्ल्या की बस असं म्हणून छान अशी पोळी केली आणि पोळी केली. नैवेद्य घरच्या देवाला दाखवून पण घेतले. हे बघू शकता. नंतर आमच्या कॉलनीपासून थोड्या दुरावरती अशी एक होळी जाळतात. सामूहिक होळी आहे ती. सगळी मिळून तिथं एकत्र मोठी होळी अशी जाळतात. मग तिथं गेले. तिथं जाऊन होळीला नमस्कार वगैरे केलं, प्रार्थना केलं आणि नंतर नैवेद्य वगैरे होळीमध्ये अर्पण करून नमस्कार करून